हॅलो मित्रांनो, आपल्या पागल इंजिनियर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण काय करणार आहोत, थेरॉटिकल प्रॉब्लेम घेणार आहोत। ही आपली शेवटची एक्सरसाइज असेल चॅप्टर 1 मधले, ज्याच्यामध्ये आपण काय करणार आधी 2-3 सॉल्व केलेले घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 5 घेणार आहोत। तर आपण हा समोर एक क्वेश्चन लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे की पॅरामीटर ऑफ रेक्टँग्युलर 40 म्हणजे काय केलं, एक रेक्टँगलचं पॅरामीटर दिलं आहे आणि ते किती दिले 40 सेंटीमीटर। तर रेक्टँगलचं पॅरामीटर कसं काढायचं तर ते तुम्हाला सांगतो मी की त्याचा एक फॉर्म्युला आहे। रेक्टँगल पॅरामीटर इक्वल टू डबल लेंथ प्लस ब्रीथ, म्हणजे लांबी गुणिले त्याची रुंदी। काय तिथं रेक्टँगल पॅरामीटर म्हणजे काय, 2 गुणिले लेंथ प्लस ब्रीथ, म्हणजे त्याची जी काय लेंथ आहे आणि त्याची जी ब्रीथ आहे ना, तर त्याला 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर जे रेक्टँग्युलर आहे त्याचं पॅरामीटर निघून जात आहे। तर ते किती त्यांनी सांगितलं आहे 40, म्हणजे किती आहे 40 इक्वल टू 2 इंटू हे आता आपण ब्रॅकेट सॉल्व करू, 2 गुणिले एल प्लस 2 ब्रीथ, किंवा आपण त्याला कॉमन सुद्धा ठेवू शकतो, 40 इक्वल टू 2 इंटू एल प्लस बी। तर हे 2 इकडं गुणिले आणू तर भागिले होईन, इकडं हे गुणिलेचं म्हणजे काय 40 भागिले 2 इक्वल टू एल प्लस ब्रीथ, म्हणजेच लेंथ प्लस ब्रीथ इक्वल टू 20, बेक बे बेचो 0, म्हणजे किती तुमची लेंथ प्लस ब्रीथ इक्वल टू किती आलेलं आहे 20 आलेलं आहे। आता आपल्याला सेकंड कंडिशन काय दिली त्याची की लेंथ ऑफ रेक्टँग्युलर इज मोर दॅन डबल, म्हणजे आपण काय करू तर लेंथ म्हणजे काय करू तर एक्स, काय करू पुट लेंथ इक्वल टू एक्स अँड ब्रीथ इक्वल टू वाय। लेंथला आपण एक्स समजूत आणि जी काय त्याची रुंदी आहे तर त्याला काय समजूतं वाय समजूतं। तर ते सेकंड कंडिशन काय सांगितली आहे त्यांनी, लेंथ ऑफ रेक्टँग्युलर इज मोर दॅन डबल ऑफ ब्रीथ, म्हणजे लेंथ आपण काय करू एक्स काउंट केली इक्वल टू किती सांगितली, लेंथ इज मोर दॅन डबल ऑफ ब्रीथ, म्हणजे काय 2y कितीनी बाय 2 म्हणजे 2। काय झालं, लेंथ जी सांगितली आहे ते ब्रीथच्या डबल प्लस 2 सांगितली आहे। आता ह्याला आपण काय करू इक्वेशन फॉर्मॅटमध्ये घेऊ, तर हे 2y इकडे प्लसमध्ये इकडे आलं काय मायनस, म्हणजे काय x मायनस 2y इक्वल टू 2, हे झालं आपलं इक्वेशन। ह्याला काय करू आपण 1 देऊ। तर आता हे जे त्यांनी पॅरामीटर काढलेलं आहे तर आपण लेंथ म्हणजे काय काउंट केलेलं आहे x, म्हणजे इथं काय l प्लस बी इक्वल टू किती होतं 20, मग l म्हणजे काय आपण x प्लस ब्रीथ म्हणजे काय आपण केलं तर y इक्वल टू 20, हे आले आपले 2 इक्वेशन। ते इक्वेशनना आपल्याला काय करायचं आहे सॉल्व करायचं। तर आपण 2 प्रकारे इक्वेशन आपण सॉल्व करू शकतो, तर एक तर डिटर्मिनंट यूज करून सुद्धा सॉल्व करू शकतो तर किंवा प्लस मायनस करून सुद्धा आपण हे इक्वेशन सॉल्व करू शकतो। तर आपण काय करू आधी प्लस मायनसने सॉल्व करू, तर नंतर डिटर्मिनंटने, दोन्ही प्रकारे आपण काय करणार आहोत सॉल्व करणार आहोत। आपण काय करू सबट्रॅक्शन करून घेऊ आधी, काय सबट्रॅक्ट बाय 1 अँड इक्वेशन 2। इथं इक्वेशन काय होते x मायनस 2y इक्वल टू 2, दुसरं काय होतं x प्लस वाय इक्वल टू 20। इथं काय साईन चेंज होते, इथं काय होतं प्लस होतं तर मायनस, प्लसचं मायनस आणि मायनस काय केलं आपण वजाबाकी केले। तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो त्यावेळेस काय होतं खालच्या एक्स जे काही इक्वेशन आहे त्याचे
साईन चेंज होतात. तर हे प्लस मायनस एक्स एक्स 0 झालं. हे प्लस 2y आणि मायनस वाय जे आहे ते किती होईल, हे 2 आणि 1 3 किती -3y इक्वल टू -20मधून जर 2 गेले तर किती राहणार -18. तर y इक्वल टू आता इकडं गुणिले इकडे गेलं काय भागिले इक्वल टू -18 भागिले किती -3. तर हे मायनस मायनस काय होईल प्लस होऊन जाईल. तर y इक्वल टू 3 1 3 3 सगळं 18 म्हणजे y इक्वल टू 6. ही आली तुमची ब्रीथ. आता हे काय करतो आपण, ह्या ब्रीथलाच आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करू. तर पुट y इक्वल टू 6 इन इक्वेशन सेकंड. काय x प्लस y इक्वल टू 20 होतं आपलं. तर x प्लस वायची किंमत किती आपण 6 इक्वल टू 20. आता हेच इकडं मायनसमध्ये जाईल प्लसचं x इक्वल टू हे इकडं काय प्लस 6 होतं, इकडे गेलं काय मायनस म्हणजे हे 20 - 6. तर तुमचे x किती येईल तर 20मधून 6 गेलो किती 14. हे झालं तुमचं फायनल आन्सर. त्याची लेंथ किती आली आहे 14 आणि विड्थ किती आली आहे 6. हेच काय करणार आहे आपण सेकंड फॉर्मॅटमध्ये आपण टाकून चेक करूया. हे तुमचं इक्वेशन 1 आणि 2. तर सगळ्यात आधी आपण काय करू डिटर्मिनंट का डिटर्मिनंट काय डी. तर तुम्हाला माहीत असं आपण आधी बी बघितलं होतं त्याला आपण A1 B1 A2 B2 आणि C1 C2 असं काउंट करू. तर इथं काय डी म्हणजे काय A1 A2 B1 B2 इक्वल टू. तर तुमचा A1 काय इथं 1 आणि A2 1. तसं B1 काय तुमचा -2 आणि B2 काय तुमचा 1 इक्वल टू. तर एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं किती 1 1 1 आणि हे काय होईल प्लस मायनस प्लस. तर तसं नाही तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो. हे 1 × 1 मायनस हे 1 × -2. तर 1 1 1 मायनस 1 1 1. तर हे काय प्लस 1 ने -1ला हे केलं तर हे प्लस मायनस मायनस काय होईल प्लस मध्ये होईल आणि 1 + 2 इक्वल टू 3. हे काय झालं तुमचा डिटर्मिनंट आला. आता आपल्याला dx आणि dy काढावं लागेल. तर dx इक्वल टू इथं काय आहे तुमचं C1 C2 आणि इथं B1 B2 इक्वल टू C1 काय तुमचा 2 आणि 20. तसं B1 काय तुमचा -2 आणि 1. तर 2 1 2 -20 गुणिले -2. तर 2 - 20 दुनी -40 म्हणजेच काय तुमच्या हे मायनस मायनस प्लस होऊन 40 आणि 2 किती 42. हा चला तुमचा dx. आता तुमचा काय करायचं आहे dy. तर dy साठी काय आपलं A1 A2 आणि C1 C2 इक्वल टू A1 A2 किती तुमचा 1 1 आणि C1 C2 किती तुमचा 2 आणि 20. तर 1 गुणिले 20 मायनस 1 गुणिले 2. तर 20 मायनस 2 1 2 म्हणजे किती तुमचं 18. हे झालं तुमचा dy. आता तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेस आपल्याला x काढायचा आहे x इक्वल टू काय आहे dx डिवायडेड बाय d आणि y इक्वल टू dy बाय d. तर dx किती आलेला आपला 42 आणि d किती आला आपला 3. तर d किती तुमचा 3 आणि dx किती आहे 42. तर 3 1 3 आणि 14 14 14 8 14 त्रिक 42 म्हणजे किती आला 14. y किती आहे dy तुमचा 18 भागिले d किती आहे 3. तर 6 त्रिक 18. आपण मागच्या सुद्धा फॉर्म्युलामध्ये तेच बघितलं होतं की लेंथ इक्वल टू x इक्वल टू 14 आणि ब्रीथ इक्वल टू y इक्वल टू 6.
तर तुम्ही हे प्लस मायनस करून सुद्धा सेम उत्तर आणू शकतात आणि डिटर्मिनेंट यूज करून सुद्धा तुमचं सेम आन्सर येते. फक्त तुम्ही जर प्लस मायनसमध्ये जर वजाबाकी करून जर काढलं तर तुमचं थोड्याच ह्याच्यामध्ये उत्तर येऊन जातं. पण जर तुम्ही डिटर्मिनेंट फॉर्मॅटमध्ये यूज केलं तर तुमची ॲक्युरसी येण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण काही मुलांना प्लस मायनस लवकर कळत नाही आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जी बी काय सुटेबल वाटेल फॉर्मॅट तर त्या फॉर्मॅटनुसार तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व करून घ्या. तर आता आपण काय करू तर सेकंड सेकंड क्वेश्चन घेऊन टाकूया. तर हे झालं तुमचा सेकंड प्रॉब्लेम. ह्यामध्ये काय सांगितलं आहे आपण बघूया की सेल ओनली फॉर 2 डे. म्हणजे त्यांनी काय केलं आहे 2 दिवसासाठी एक सेल ओपन केला आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं नाही आय हॅव सम अँगल रिस्ट वॉच अँड सेम डिजिटल वॉच. म्हणजे काय त्यांनी 2 वॉच दिलेले आहेत त्या सेलमध्ये. तर आय एम गोईंग टू सेल देम ॲट डिस्काउंट. त्यांनी काय केलं एक ॲनालॉग वॉच आणि एक डिजिटल वॉच आहे त्यांचं काय केलं त्यांनी सेल ठेवला आणि त्या सेलमध्ये काय केलं त्या दोन्ही घड्याळ त्यांनी डिस्काउंटमध्ये द्यायला चालू केलं. तर त्यांनी एक पहिलं सेल आहे पहिल्या दिवशी त्यांनी काय केलं ॲनालॉग वॉच कितीला 11 आणि डिजिटल वॉच कितीला दिली त्यांनी 6ला. तर त्यावेळेस त्यांचं दोन्ही वॉचचं विक्री किती झाली पहिल्या दिवसाची 4330. सेम त्यांनी काय केलं आहे दुसऱ्या दिवशी एक घड्याळ टाकली आहे सेलमध्ये. त्यावेळेस ॲनालॉग जी वॉच आहे त्याची किती आली आहे 22 रुपये किंमत आणि डिजिटल वॉचची एक वॉचची किती 5 रुपये. तर टोटल घड्याळ किती विकले गेले त्यांच्या 7330. तर फायनल आपल्याकडे फाइंड द सेलिंग प्राईस ऑफ रिस्ट वॉच. म्हणजे प्रत्येक घड्याळची त्यांना काय करायचं डिजिटल वॉच आणि ॲनालॉग वॉच दोन्ही वॉचचे काय करायचं त्यांना प्राईस किती आहे ते काढायचं आहे. तर आपण काय करू तर एक ॲनालॉग वॉच म्हणजे काय करू आपण एक्स काउंट करू आणि डिजिटल वॉचला काय करू आपण वाय काउंट करू होता. तर त्यांनी काय सांगितलं पहिल्या दिवशीची काय सांगितली आहे ॲनालॉग वॉच 11 रुपये म्हणजे किती आहे आपण 11x प्लस डिजिटल वॉच किती 6 रुपये म्हणजे डिजिटल किती वाय काउंट केलेलं आहे तर 6y इक्वल टू टोटल पर डे किती रिसिव्ह झाले त्यांचं 4330 किती 4330 रुपये. ह्याला काय करू इक्वेशन फर्स्ट देऊ होतं. सेम त्याच प्रकारे आपण काय करू दुसरं इक्वेशन घेऊ होतं ॲनालॉग वॉच किती 22 रुपये म्हणजे काय 22x प्लस डिजिटल वॉच कितीला आहे 5 रुपये म्हणजे 5y इक्वल टू आणि रिसिव्ह अमाऊंट किती झालं आहे 7330 इक्वेशन सेकंड. हे झाले आपले 2 इक्वेशन. जर इन केस असं मोठं इक्वेशन असेल तर डिटर्मिनंट यूज करण्यापेक्षा काय करायचं आपण वजाबाकी प्लस मायनस करून एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची. तर आपण काय करू त्याला इथं 22x आहे म्हणजे ह्याला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर हे काही होईल 22x होऊन काय होईल आपल्याला एक व्हॅल्यू भेटून जाईल. तर काय करू मल्टिप्लाय बाय इक्वेशन 1/2. वरच्या इक्वेशनला काय करू आपण 2ने मल्टिप्लाय करू किती 22x प्लस 6 2 12y इक्वल टू 0 3 2 6 6 8 म्हणजे किती आला 8660 झाला. 2ने मल्टिप्लाय केला काय करू इक्वेशन 3 देऊ होतं. आता काय करू आपण इक्वेशन 1 आणि 3 यांची काय करू आपण 2 आणि 3ची वजाबाकी करू होता काय सबट्रॅक्शन बाय इक्वेशन 2 and 3. तर 2 काय आपलं 22x प्लस 5y इक्वल टू 7330 आणि इक्वेशन 3 किती 22x प्लस 12y इक्वल टू 8660. तर तुम्हाला माहिती आहे की वजाबाकी ज्यावेळेस आपल्याला करायची त्यावेळेस काय होतं खालचे साईन मायनस होत चालतात. तर हे 22 आणि 22x कॅन्सल म्हणजे 22x मधून 22x गेलं किती राहणार 0 आणि 12y मधून जर 5 गेलं तर किती राहणार 7. पण 12 सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती मायनस म्हणजे किती होईल -7y इक्वल टू तर ही वजाबाकी 0तून 0 13तून 6 गेले कारण 3 मधून नाही आहे त्यामुळं आपण 13तून 6 गेले किती राहिले खाली 7 हातचा आला 1 7 तर 13तून 7 गेले खाली 6 हातचा आला 1
इकडून 8 6 6 0 7 3 3 0. जर तुम्हाला नाही कळालं असं करायचं, 0तून 0, 6तून 3 गेले खाली राहील 3, 6तून 3 3, 8तून 7 1. म्हणजे फायनल व्हॅल्यू तुमची किती आली आहे, -7y = 13 30. तर y = ही किती आली मायनसमध्ये, कारण ही मोठी व्हॅल्यू कोणती होती मायनस. तर -13 30 मधून जर -7 गेले तर काय करायचं, लगेच साईडला असा भागाकार करून घ्यायचा. 7 13 30, 7 1 7, खाली किती राहिले 6, हे 3 खाली आले, 9 7 63 0 0. म्हणजे किती आले, y = किती आले तुमचे 190. y ची व्हॅल्यू तुमची आली 190. आता ही काय करू आपण, इक्वेशन 1 मध्ये पुट करू. तर हे तुमचं y = किती आलेलं आहे 190. आणि इक्वेशन फर्स्ट काय आहे, 11x + 6y = 4330. तर आपण काय करू, आता ही व्हॅल्यू इथं इक्वेशन 1 मध्ये पुट करू. होतं म्हणजे काय आहे, 11x + 6y किती 190 = 4330. तर 11x + 6 0 0 9 7 54, हातचे आले 5 6 6 5 11 = 4330. तर 6ने जर 190ला मल्टिप्लाय केलं तर किती येणार, 1140. आता हे 1140 इकडे मायनसमध्ये नाही होतं, 11x = 4330. आता इकडे प्लसमध्ये इकडे गेला काय मायनसमध्ये 1140. किती राहिली इथं, 11x = 4330 मधून जर 1140 गेलं किती राहते 3190. तर काय करू, x = 3190 डिवायडेड बाय हे 11 इकडं मल्टिप्लाय इकडे काय डिवाइड होईल. म्हणजे x = दोन गेले, 0 मध्ये 31 मधून 22 गेला खाली किती राहते तर 9. तर हे 9 वरचे खाली घेतले 11 9 99 आणि हे 0. म्हणजे x = किती आलं 290. हे झालं तुमची फायनल प्राइस. तर आपण x म्हणजे काय केलं होतं, ॲनालॉग वॉच ठेवलं होतं. किती ॲनालॉग वॉचची किंमत इथं 290. आणि डिजिटल वॉच काय केलं होतं आपण, y टाकलं होतं ते 190. अशा प्रकारे मित्रांनो आपण 2 उदाहरण घेतलेले आहेत. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल, काही इश्यू वाटत असेल, नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 74 47 73 78 71. तर तुम्हाला काही आवडलं असेल तुमचं चॅनल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. काही डाऊट असेल मला या नंबरवर व्हॉट्सअप करा, कॉल करा. नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल. तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.